ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक आणि शिवाजीराव नागवडे विधी महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। वर्षभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त दिग्विजय नागवडे आणि कौस्तुभ नागवडे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक करताना प्राध्यापक शिंदे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तर डॉक्टर विक्रम कसरे यांनी वर्षभरामधील विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं फलित म्हणजे वार्षिक पारितोषिक समारंभ असल्याचं म्हटलं। छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावरती महाविद्यालयाचा लौकिक राज्यभर वाढवला आहे आणि हे यश संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांच्यासाठी अभिमानास्पद असल्याचं नमूद केलं। शिक्षणासोबतच बेसिक आणि प्रॅक्टिकल ज्ञान घेणं आवश्यक आहे। नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते समाज हितासाठी वापरण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। VK लगड यांनी शिक्षण क्षेत्रामधील बदल, तंत्रज्ञानाची प्रगती आणि बदलते जीवनमान यावरती आधारित कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेरित केलंय। संचालक भाऊसाहेब नेटके आणि संदीप औटी यांनी देखील विद्यार्थ्यांचं कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। कौस्तुभ नागवडे यांनी आपल्या शैक्षणिक आणि नोकरीमधील अनुभवासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्याचा सल्ला दिला। अध्यक्ष भाषणामध्ये दिग्विजय नागवडे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासामधील अनुभव सांगत विद्यार्थ्यांनी कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, ध्येय निश्चित करून सातत्यानं प्रयत्न करावेत असं मार्गदर्शन केलं। पुरस्कार न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या जोमानं प्रयत्न करावेत असं देखील त्यांनी म्हटलं। तर याप्रसंगी संदीप औटी, भाऊसाहेब नेटके, BK लगड, सतीशचंद्र सूर्यवंशी, विक्रम कसरे, डॉक्टर प्रशांत भोईटे, प्राचार्य अमोल नागवडे, निरीक्षक गोलांडे, ॲडव्होकेट चौभे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिंदे यांनी केले। सूत्रसंचालन पायल गावडे आणि प्रेरणा घोडके यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इधाटे सर यांनी केले। कार्यक्रमात विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। आज आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 2025-26 हा अनुराज यूथ फेस्टिवल आणि त्याच्यासोबत होत असणारं पारितोषिक वितरण सोहळा आज कॉलेजमध्ये पार पडला आणि त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहीपणे सगळ्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन अनेक जे उपक्रम असतील, परत नाटक असतं, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्येच अजून वेगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते सहभागी होऊन त्यांनी त्या सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घेतला। आणि हे सगळं करत असताना आमच्या कॉलेजमध्ये आता अजून जे नवीन गोष्टी जे चालू होणार आहेत, त्यासोबत AIचा नवीन वापर करून जे कोर्सेस असतील, अजून ज्या गोष्टी ज्याच्यामध्ये मुलं स्वतः अभ्यास करून पुढे चालू शकतील। परत आमच्या मुलांनी अभिमान आहे की आमच्या मुलांनी बैलगाड्यांचं वजन कसं कमी होईल, परत इलेक्ट्रिक गाड्या असतील, अशा जे आपल्या आजूबाजू असणाऱ्या बारीक गोष्टी पण ज्याच्यावरती कोणाचं लक्ष जात नाही, पण त्यांच्या डिग्रीचा आणि त्यांच्या शिक्षणाचा वापर करून
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गोष्टी कशा सोप्या होतील ह्याचा विचार करत आज ते पुढं चालत आहेत आणि ते आमच्या कॉलेजमधून शिकत असताना त्यांना हा अनुभव घेऊन पुढे जातील आणि भविष्यामध्ये कॉलेजचं नाव मोठं करण्याचं काम करतील याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि खरं तर हाच नागोडे परिवाराचा आणि माझ्या आजोबांचा जीवनामध्ये उद्देश होता आणि त्याच वाटचालीचा आम्ही आज पुढे घेऊन चालत आहे. सुंदर प्रकारे आज हा कार्यक्रम पार पडला. अत्यंत अभिमान आहे त्या गोष्टीचा देखील की त्यांनी 100पैकी 100 मार्क मिळवले आणि कारण की सोपं नाही या आजच्या युगामध्ये, कारण की अभ्यास हा खूप अवघड झालेला आहे. नवीन गोष्टी येत आहेत पण त्या सगळ्या गोष्टींचा समतोल साधून त्यांच्या दैनंदिन प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी देखील ते समतोल साधून अभ्यासामध्ये एवढं लक्ष देऊन त्यांचं फ्युचर ब्राईट करण्याचं काम करतात ह्याचा देखील अभिमान आहे. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक व शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय या दोन्ही महाविद्यालयांचा आज सत्कार समारंभात विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन संस्थेमध्ये आज करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं संस्थेचे विश्वस्त आदरणीय दिग्विजय भैया नागवडे हे उपस्थित होते. इतरही खूप मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमामागचं खरा उद्देश असा की स्वर्गीय बापूंनी जी तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय करून दिलेली आहे त्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी घडत आहे त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती एक बक्षिसाची थाप मिळावी आणि त्यांनी जे वर्षभरात सगळ्या गोष्टींमध्ये हे बक्षीस मिळवलेले आहेत तर त्याचा कुठंतरी एक गुणगौरव व्हावा या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरुवातीला या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं भूषण माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या ज्या आपल्यावर सगळ्यांवरती जो आघात झाला त्यावरती विद्यार्थ्यांनी जे आपलं काय दुःख हलकं करण्यासाठी एक छोट्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं की ज्याच्यामध्ये स्वर्गीय अजितदादांचाच पूर्ण जीवनपट आम्ही तो साकारण्याचा प्रयत्न इथे केला. त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की सर्वजण भावूक झाले होते. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं दुःखाचे अश्रू होते. या कार्यक्रम घडत असताना विद्यार्थ्यांचे जे सर्वांगीण विकास असतो तो पण या कार्यक्रमामधून होत असतो आणि त्या विद्यार्थ्यांची स्टेज डेअरिंग कशी वाढेल या संदर्भामध्ये पण आम्ही वर्षभर जे प्रयत्न करत असतो त्या सर्वांचं फलित म्हणून आम्ही हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम करत असतो. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व संस्थेचे विश्वस्त, कारखान्याचे सर्व विश्वस्त, आम्हाला जे मार्गदर्शन करणारे सर्व जे आहेत मान्यवर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपणही पत्रकार मित्र या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो. त्या विद्यार्थ्यांचे आपण पाहिलं असेल की आपले जे विद्यार्थी आहेत तर ते ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी कष्ट करण्यासाठी कधीही मागं राहत नाहीत आणि त्याच माध्यमातून विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलेलं आहे. कसं असतं की कॉपी केल्यानंतर तो विद्यार्थी 80, 70, 85% मार्क्स मिळू शकतो किंवा तेवढे मार्क्स मिळतात पण 100पैकी 100% कारण की त्याच्यासाठी वेळ थोडा दिलेला असतो. त्या वेळेमध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि आपल्या असंख्य विद्यार्थ्यांनी गणित असेल जो सर्वात अवघड विषय आहे या विषयामध्ये 100पैकी 100 मिळवलेला आहे. त्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोलाचा आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांनी जी घेतलेली मेहनत आहे तर ती आज नावारूपाला आलेली आहे. सर्व विद्यार्थी ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या विद्यार्थ्यांना सर्वांना या कार्यक्रमामध्ये बक्षीस मिळालेलं आहे त्या सर्वांना मी माझ्याकडनं व कॉलेजकडनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती यशाची वेगवेगळी पायऱ्या ओलांडून यश संपादन करावं अशी त्यांना शुभेच्छा देतो. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.